तो हॅलो मित्रांनो, आजपासून आपण जावा 8 बघणार आहोत. आतापर्यंत आपण जे लाईव्ह लेक्चर बघितले होते, ऑलमोस्ट आपले बऱ्यापैकी मोर दॅन 39 लाईव्ह लेक्चर कंप्लीट झालेले होते. तर जावा 8 चे जे लेक्चर आहे ते आपण ऑफलाईन बघत आहोत. तर आज फर्स्ट लेक्चर आहे. तर पहिला क्वेश्चन राहतो की जावा 8 इंट्रोड्यूस करण्याचं कारण काय होतं. जावा 7 पर्यंत सगळे फीचर होते, तर जावा 8 ची गरज का पडली. तर ह्या सगळ्यात महत्त्वाचे 3 मेन इंटेन्शन होते. ते 3 मेन इंटेन्शन कोणते कोणते होते ते आपण थोडं डीपमध्ये बघू. ठीक आहे. तर हे 3 मेन इंटेन्शन होते. तर सगळ्यात पहिलं होतं कन्साइज आणि मिनिमल कोड. तर बिफोर जावा 8 होत काय होतं, आपण जर फॉर लूप जर लिहिला तर मिनिमम 3 लाईन्समध्ये फॉर लूप लिहिला जायचा. मोठमोठ्या मेथड लिहिल्या जात होत्या. ठीक आहे. तर ते काय होतं, डिफिकल्ट टू मेंटेन द कंप्लीट निबंधासारखा कोड जो होता ना, तो त्याला डिफिकल्ट टू मेंटेन होता. कोड वॉज लॉंग होता, समजायला कठीण जात होता. हे ओके, म्हणजे हे सगळ्या गोष्टी होत्या बिफोर जावा 8. परंतु सोल्युशन काय झालं, तर जावा 8ने वेगवेगळ्या प्रकारचे फीचर दिलेले आहेत. त्या फीचरचा यूज करून ना कोड हा प्रॉपरली मेंटेन राहतो आणि खूप शॉर्ट होतो. जो फॉर लूप हा फक्त 1 लाईन मध्ये लिहिला जातो. त्याच्यामुळे ते कन्साइज आणि मिनिमल कोड हे पहिलं मेन इंटेन्शन होतं जावा 8 इंट्रोड्यूस करण्यामागचं. ठीक आहे. सेकंड इंटेन्शन होतं पॅरलल फंक्शनल प्रोग्रामिंग. ठीक आहे. तर याच्या आधी आपण फक्त प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करत होतो, पण नाव आता फंक्शनल टाईप स्टाईल आहे ना, त्याच्यामध्ये जी मिसिंग होती ते आता ऍड केलेलं जावा 8ने. ओके. जावा 8ने आता काय केलं, फंक्शनल प्रोग्रामिंग विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेडला एकत्र आणलं आणि ते आता हायब्रिड पॉवर झालं होतं. ठीक आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ मॉडर्न लँग्वेज. याच्यामध्ये जे पण काही वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आहेत ते फीचर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण हे सेकंड इंटेन्शन होतं. आणि थर्ड मोस्ट पॉवरफुल इंटेन्शन होतं जावा 8चं. ते म्हणजे काय, सगळेजण म्हणतात जावा 8 आहे ना, इट्स अ फास्ट एक्झिक्युशन. का, कारण बिफोर जावा 8 होत काय होतं, जावा जुन्या व्हर्जनमध्ये फक्त सिंगल कोअर प्रोसेसर वापरत होता. सिंगल कोअर प्रोसेसर. ओके. त्याच्यामुळे त्याचा स्पीड, एक्झिक्युशन जो स्पीड होता तो स्लो होता. आता काय झालेलं आहे, जावा 8ने इंट्रोड्यूस केलेलं आहे पॅरलल प्रोग्रामिंग. पॅरलल प्रोग्रामिंग काय करतं, यूज द मल्टिपल कोअर प्रोसेसर्स. नाव मार्केटमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर पण आलेले. तर त्या पॅरलल प्रोग्रामिंग यूज काय करतं, मल्टिपल सीपीयू कोअर्स, मल्टिपल प्रोसेसर ते यूज करतं. त्याच्यामुळे काय होतं, प्रोग्राम एक्झिक्युशनचा टाइम हे फास्ट आहे ॲज कम्पेअर टू द बिफोर जावा 8. सो दॅट्स वाय 3 मेन इंटेन्शन आहेत. ओके. enable the parallel programming, then next is a functional programming and concise and minimal code. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता त्यानंतर की बाबा व्हॉट इज द जावा 8 फीचर्स. तर नॉर्मली सगळ्यांनीच ऐकलंय, फंक्शन इंटरफेस असेल, लॅम्बडा एक्सप्रेशन असेल, स्ट्रीम एपीआय असेल, ऑप्शनल क्लास असेल. तर ते 1 बाय 1 फीचर आपण या लेक्चर नंतर बघू, कारण की हा क्वेश्चन प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. ओके. सो आपण नेक्स्ट याच्यामध्ये भेटूया जावा 8 ची फीचर कशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप शिकू. ठीक आहे.